महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांमध्ये युती आणि आघाडीच्या चर्चा सध्या जोर धरतात। अशातच ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेमुळे सत्ताधारी ठाकरे बंधूंवर तोंडसुख घेत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसने देखील राज ठाकरे हे आपला लहान भाऊ होऊ शकत नाही अशी भूमिका घेतलेली पाहायला मिळते। आणि आता त्यातच भाई जगताप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एका नवीन चर्चेला तोंड फुटले। पाहूयात। राज ठाकरे सोडा उद्धव ठाकरेंबरोबरही निवडणुका लढणार नाही, काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान। महाविकास आघाडी आता बिघाडीची चिन्ह। एकीकडे महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर धुसफूस सुरू असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी होते का अशी स्थिती निर्माण झाली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मनसैनिक आणि शिवसैनिक यांचे मनोमिलन झाले खरे, मात्र त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्तेविरोधात एकत्र लढणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील नेते नाराज झाले। काँग्रेस आता राज ठाकरे यांना स्वीकारणार का असा प्रश्न भाई जगताप या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना केलेल्या टिप्पणीनंतर निर्माण झालाय। मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली। आणि आमच्या ह्याच्यामध्ये पब्लिक आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ 15 लोक आहेत, ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं। काँग्रेस कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली। या बैठकीत कार्यकर्ते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, भाई जगताप यांनी राज ठाकरे यांना आपल्या बरोबर घेऊ नका असा सूर आवडल्याचं भाई जगताप यांनी सांगितलंय। त्याला हर्षवर्धन सपकाळ यांनी दुजोरा दिलाय। आता निवडणुका एकदा लागू द्या, निवडणुका लढू, नगरसेवक निवडून द्या आणि जो तिरंगा जो आहे हा तिथे शाननी फडकला पाहिजे। भ्रष्टाचाराने वाटोळं झालेल्या मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकरणं या निवडणुकीच्या दरम्यान बाहेर येणार आहे। थोडी सबुरी घ्या। दिवाळीचे फटाके फुटणं झाल्यानंतर हेही फटाके जे आहेत हे निश्चित आम्ही फोडू, एवढं मात्र आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगू। दुसरीकडे काँग्रेस पक्षात देखील भाई जगताप आणि वर्षा गायकवाड यांच्यात पटत नाही अशी चर्चा सुरू होती। मात्र ही चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांना घ्यायचं की नाही वरिष्ठ पातळीवर ठरवलं जाईल असं सांगत संविधान आणि लोकशाहीला मानतात त्यांनाच पक्षात स्थान असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी कुठेतरी जगताप यांच्या मताला दुजोरा दिल्याचं पाहायला मिळालंय। नाही, भाई जगतापांनी चर्चा करण्याचा प्रश्न नाही, त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं। असे तर प्रत्येक राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार, त्यांनी त्यांचं मत मांडलं। ठीक आहे, ती कार्यकर्त्यांची भूमिका आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं। पीएससी मध्ये काही नेत्यांची भूमिका आहे, सर्वांची भूमिका असू शकते, पण शेवटी निर्णय जो असतो तो वरच्या लेवलला होतो, त्याच्यावर चर्चा होते, त्याच्या बाकीच्या गोष्टी ठरतात। आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी याच्या संदर्भामधला निर्णय घेतील आणि जेव्हा निर्णय येईल तेव्हा मी त्याबद्दल बोलू। महापालिका निवडणुका याआधी देखील आम्ही एकटे लढलोय आणि भाई जगताप यांची मुलाखत ऐकली असं सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सारवासारव केली जाते। त्यांची जी काही मीटिंग झाली त्या सगळ्या फळीत सगळ्यांनी जी काही मतं नोंदवली ती तुम्हाला सांगितली, पण उगाचच भाई जगताप आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत। ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हेच नक्की होत नाही, तर राजसाहेबांचा काय प्रश्न येत नाही, हे बरोबर आहे। त्यामुळे उगाच ते पतंगड नको। यावर मनसेचे नेते मात्र सांगतायत की आम्ही कुठे त्यांच्याशी हात मिळवणी करायला गेलो, जेव्हा जाऊ तेव्हा हे बोलणं योग्य आहे, पण आम्ही गेलो नाही आणि जो काही निर्णय आहे तो राज ठाकरे घेतील असं सांगतायत। कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं, तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। एकंदरीतच या महापालिका निवडणुकात महाविकास आघाडी किंवा युतीमध्ये कसे अलबेल सुरू नाही हे चित्र स्पष्ट दाखवणारा आरसा आहे का अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। भाग्यश्री प्रधान, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।